स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे राजकारणाचं नवं रणांगण ठरतंय. महायुती राज्यात एकत्र लढते. ठाण्यात मात्र युतीचा चेंडू शिंदेंच्या कोर्टात टाकण्यात आलाय. निर्णय शिंदेंचा, आदर आमचा, असं भाजप जाहीररित्या बोलते. असं असलं तरी ठाण्याच्या गल्लीबोळात कार्यकर्त्यांची कुजबूज काही वेगळंच सांगते. चला पाहूयात. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. ठाणे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अर्थात शक्ती केंद्र. मात्र याच ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीत महायुती की स्वबळाचा नारा याबाबत खलबत सुरू झाली. कारण 2025च्या ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची भूमिका ठरणं म्हणजे महायुतीच्या भविष्याचा कणा ठरणार आहे. भाजपनं धोरणात्मक पाऊल उचललंय. ठाण्यात काय करायचं ते शिंदेंनी ठरवावं, आम्ही आदर करू, या एका वाक्यातूनच राजकीय संकेत स्पष्ट झालेत. भाजपला ठाण्यात स्वबळावर लढायची इच्छा असली तरी मित्रशक्ती टिकवणं सध्या गरजेचं ठरतंय. कल्याण डोंबिवलीत मात्र भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार आहेत. पण ठाण्याचं चित्र वेगळं आहे. ठाण्यात भाजप शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे राहिले तर मतं विभाजित होतील आणि फायदा तिसऱ्या पक्षाला मिळू शकतो. म्हणूनच ठाण्यातील युतीचा निर्णय दोन्ही पक्षांसाठी राजकीय गणितासाठी संतुलन ठरू शकतो. 2017 ठाणे महापालिकेत 131 पैकी 67 जागांवर शिवसेनेचा झेंडा फडकला होता. भाजपला 23 तर राष्ट्रवादीला 34 जागा मिळाल्या. त्यावेळी ठाण्याच्या विजयाचं श्रेय थेट एकनाथ शिंदेंना दिलं गेलं होतं. पण आता चित्र बदललंय. शिवसेना विभागले गेले आणि राजकीय समीकरणही बदललेत. आणि भाजपसाठी ठाणे म्हणजे मैत्री आणि युती हे समीकरण एकत्र राखण्याचं आव्हान आहे. ठाणे शिवसेनेचा म्हणजे शिंदेंचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे निवडणूक लढू आणि मैत्री टिकू अशी भाजपची भूमिका आहे, तर युतीबाबत शिंदेंवर सोपवण्यात आलेला निर्णय ठाण्याच्या हिताचा असल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे. मात्र ठाण्यात युती होणार की पुन्हा एकमेकांविरुद्ध रणशिंग फुंकलं जाणार याची जनतेला उत्सुकता लागली. तर ठाणे जिथे मैत्री आणि महत्वाकांक्षा दोन्ही भिडत आहेत. युतीचा बॉल आता शिंदेंच्या कोर्टात आहे. हा निर्णय शिंदेना ठाण्याच्या हिताचा वाटला तरी भाजपची खेळी शिंदेंची गोची करणारी ठरू शकते. तेव्हा हा सामना राजकीय बुद्धिबळाचं नवं पान उघडणार इतकं नक्की. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.